नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे आणि अगदी झटपट तयार होते. तुम्ही बघू शकतात कलर आणि टेक्स्चर किती सुंदर असं आलेलं आहे. जसं हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच भाजी आपण घरी केलेली आहे, ती पण खूप सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये जावित्री टाकलेली आहे. हे सगळे खडे मसाले आहेत ते व्यवस्थित असे स्लो गॅसवरती सगळ्यात पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर मी यामध्ये 1 चमचा ऑइल टाकलेला आहे. आता तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरती सगळी प्रोसेस करायची. खडे मसाले अजिबात करपून द्यायचे नाही आहेत, त्याचा मस्त असा सुगंध येतो. तर लगेचच त्यामध्ये इथे आपण 2 मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते त्याचे साल काढून आहेत ते डायरेक्टली टाकलेले आहेत. त्यासोबत 3 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो, 1 गाजर आणि 5 ते 6 इथे मी बीन्स टाकलेले आहेत आणि 5 ते 6 काजू. हे सगळं व्यवस्थित आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो आहे ते मधून कट करून घ्या आणि चेक करून घ्या टोमॅटो चांगला आहे की नाही, म्हणून मी ते मधून कट केलेलं आहे. कांदा, बटाटा, गाजर हे सगळं ॲड केल्यानंतर यामध्ये आपण 1 ग्लास आहे पाणी टाकणार आहोत. तुम्ही यामध्येच वाटाणा देखील टाकू शकता, पण माझ्याकडे फ्रोझन मटार होता त्यामुळे मी नंतर वाटाणा ॲड केलेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी इथे 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मोठ्या गॅसवरती. 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर ओपन करून बघूयात. बटाटे, गाजर हे सगळं व्यवस्थित असं झालेलं आहे. एकदा आपण चेक करून घ्यायचं आणि हे मीडियम पीसमध्ये आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते गरम करून घ्यायचं. त्यामध्ये बटाटे आपण जे कट करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे. गाजर ॲड करायचं आणि मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे पण छोटे असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं. आता जी बीन्स आहेत ती जास्त कुकरमध्ये शिजते, त्यामुळे ती आपण 2 ते 3 मिनिटानंतर ॲड करणार आहोत. त्याआधी इथे फ्रोझन मटार आहेत ते ॲड केलेले आहेत आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण बीन्स ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर ते आपण काढून घेतलेलं आहे. आता सेम कढईमध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटो आपण कुकरमध्ये टाकलं होतं त्याची पेस्ट करून घ्यायची, ती तेलामध्ये ॲड करायची. 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याचसोबत 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून मस्त असं तेल सुट्टेपर्यंत तुम्ही बघू शकता परतून घेतलेलं आहे. यामध्ये सुके मसाले टाकायचे. हळद, कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेले आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा जिरे पावडर आणि त्याचसोबत धना पावडर यामध्ये ॲड केलेले आहे. सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित टाकायचे आणि व्यवस्थित असं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि जेव्हा साईडने तुम्हाला दिसत आहे तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आता जे कुकरमध्ये राहिलेलं पाणी होतं ते ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मस्त अशी उकळी येऊन द्यायची. छान अशी उकळी आलेली आहे, मस्त तरी देखील आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपण जे भाजून घेतले होते, फ्राय करून घेतले होते पनीर, बटाटे, ते सगळे ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता याला आणखी 2 ते 3 मिनटं छान अशी स्लो गॅसवरती एक उकळी येऊन द्यायची आहे. मस्तच इतपत पातळ आपण भाजी ठेवलेली आहे. त्यासोबत खूप सारी भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली टाकलेली आहे. मस्तच. आता 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं याला पुन्हा एकदा उकळी आलेली आहे. गॅस आपण ऑफ करायचा. आहा, मस्तच. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. मिक्स व्हेज खूपच सुंदर होते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप जास्त त्यामध्ये काहीच मेहनत नाही आहे. अगदी इझिली कोणीही ही भाजी ट्राय करू शकतात.
त्याचसोबत त्याचा कलर देखील तुम्ही बघू शकता, किती असा सुंदर असा कलर आलेला आहे. जर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा. तुम्ही ही भाजी रोटी किंवा नान किंवा चपाती बरोबर मस्त अशी एन्जॉय करा. थँक्यू.